जण कोण जातीसाठी लढतो, कोण धर्मासाठी लढतो, कोण आपल्या पक्षासाठी लढतो। आम्ही जातीसाठी, धर्मासाठी, पक्षासाठी नाही, तर आम्ही मातीसाठी लढणारे लोक आहोत। आणि या गावगाड्यातल्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी लढाई या राज्यामध्ये उभी होणं गरजेचे आहे, असं आम्हा सगळ्या शेतकऱ्यांचं मत आहे। म्हणून आज तुमच्या सगळ्यांशी बोलण्याचा हेतू असा की सध्या महाराष्ट्रातला शेतकरी प्रचंड अडचणीत सापडलेला आहे आणि सरकार मात्र स्वतःच्या मस्तीमध्ये गुंग आहे। आज सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मरण्याची वेळ आलेली असताना सरकार मात्र शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, अशी भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये तयार झालेली आहे आणि ती खरी पण आहे। आम्ही दरवर्षी गेल्या अनेक वर्षापासून, म्हणजे मला चळवळीमध्ये आता 22 वर्ष झाले, मी किमान 20 वर्षापासून सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढाया उभ्या करतो। दरवर्षी आम्ही कधी नागपूरला अनेक वर्ष आम्ही सोयाबीनवर मोर्चे काढले, अनेक वेळा उपोषण केले, अनेक वेळा आंदोलन केले, अनेक वेळा शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला। पण या सरकारला आंदोलनाची भाषा कळते का? सरकारला सुमोटो काही करायचंय की नाही करायचंय? आताही आम्ही नागपूरला त्या दिवशी मीटिंग घेतली, विदर्भातल्या प्रमुख लोकांची पत्रकार परिषद घेतली आणि नागपूरला वर्षा बंगल्यावर आम्ही सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी शेतकरी आत्महत्या कसा करतो याचं प्रात्यक्षिक करायला आम्ही मुंबईला गेलो। तर आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारने केला, आम्हाला अटक केली, तुरुंगात टाकलं, कोर्टासमोर हजर केलं, गुन्हे दाखल केले, मग कोर्टातनं आम्हाला जामीन मिळाला। न्याय मागणाऱ्या शेतकऱ्याला गोळ्या घालायच्या, त्यांना अटक करायची, पण शेतकऱ्यांना न्याय द्यायचा नाही, अशी सरकारची भूमिका आहे। आणि त्याच दिवशी मी मुंबईला सांगितलं होतं की आता एका मोठ्या व्यापक आंदोलनाची घोषणा आम्ही करणार आहोत आणि या राज्यातला शेतकरी आता खवळलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये आता 2-3 गोष्टी आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत। यामध्ये प्रामुख्यानं सोयाबीन आलंय 3800 रुपयावर, कापूसही खूप कमी आलाय, म्हणजे 6000 कापूस आलाय। उत्पादन खर्च सोयाबीनचा एका क्विंटलचा आहे सर्वसाधारणपणे 7-7.5 हजार रुपये एका क्विंटलचा, आणि बाजारामध्ये भाव मिळतोय सध्या 3800 रुपये, सरकारचा भाव आहे 4600 रुपये आणि येणाऱ्या सीझनचा भाव आहे 4900 रुपये। तर अशा परिस्थितीमध्ये हमी भावापेक्षा सुद्धा कमी दरानं सोयाबीन मार्केटमध्ये विकला जात आहे। कापूस सुद्धा प्रति क्विंटल उत्पादन खर्च कापसाचा 8,500 रुपये आहे आणि प्रत्यक्ष बाजारामध्ये कापूस हा 6,000 विकला जातोय, 6,500 विकला जातोय। म्हणजे जेवढं लावलं तेवढं सुद्धा आम्हाला मिळणार नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे। त्यामुळे सोयाबीन कापूस उत्पादकांना न्याय मिळवून देणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्या अनुषंगानं एक राज्यव्यापी मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। दुसऱ्या बाजूला पीक विमा 31 ऑगस्ट पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू असं सरकार म्हटलं होतं, परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 100% रक्कम जमा झालेली नाहीये। पीक विम्याच्या बाबतीमध्ये फार मोठा घोळ सरकारने केलेला आहे। यामध्ये प्रामुख्यानं 2 शेतकरी जर शेजारी असतील तर एकाच गट नंबर आणि सर्वे नंबर मध्ये, तर एका शेतकऱ्याला 35,000 रुपये टाकले आणि दुसऱ्या शेतकऱ्याला 1000 रुपये टाकले। नुकसान तर दोघांचं सारखंच झालेलं आहे, परंतु या विमा कंपनीनं फार मोठा घोळ केलेला आहे। अनेक शेतकऱ्यांचे दावे रिजेक्ट केलेले आहेत आणि कमी पैसे टाकून शेतकऱ्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न ही AIC विमा कंपनी या ठिकाणी करते। नवे महाराष्ट्रातल्या सगळ्या विमा कंपन्या करतायत, म्हणून या कंपनीला सुद्धा आम्हाला ताळ्यावर आणणं आहे। आज आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या बाजूने व्यापक पद्धतीने कोणी लढायला तयार नाही। प्रत्येक जण कोण जातीसाठी लढतो, कोण धर्मासाठी लढतो, कोण आपल्या पक्षासाठी लढतो। आम्ही जातीसाठी, धर्मासाठी, पक्षासाठी नाही, तर आम्ही मातीसाठी लढणारे लोक आहोत आणि या गावगाड्यातल्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी लढाई या राज्यामध्ये उभी होणं गरजेचे आहे, असं आम्हा सगळ्या शेतकऱ्यांचं मत आहे। म्हणून आमच्या डोक्यात आमच्या काही मागण्या आहेत। यामध्ये प्रामुख्यानं नंबर 1 ची आमची मागणी अशी आहे की सोयाबीनला प्रति क्विंटल किमान 7,000 ते कमाल 9,000 रुपये दर मिळाला पाहिजे। कापसाला प्रति क्विंटल किमान 10,000 आणि कमाल 12,500 रुपये दर मिळाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे। सोयाबीनला भाववाढ करायची असेल तर या देशामध्ये यावर्षी 100 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त उत्पादन होणार आहे। यामध्ये
140 लाख मेट्रिक टन उत्पादन या देशामध्ये यावर्षी होईल। ती सोयाबीन जेव्हा आपण क्रश करू त्याच्यातनं 18% तेल निघेल आणि 82% DOC निघेल। 65 लाख मेट्रिक टन DOC आपल्या देशामध्ये फिशरीला आणि पोल्ट्रीला लागते। उरलेली DOC परदेशामध्ये निर्यात करा, बरोबर सोयाबीनचे भाव वाढतील। कारण आपल्या देशातल्या सोयाबीनला ऑर्गॅनिक सोयाबीन असल्यामुळे त्याला इतर देशांमध्ये प्रचंड मागणी आहे। दुर्दैवाने सोयाबीन निर्यात करण्यापेक्षा सोयाबीन आयात करण्याकडे सरकारचा कल असतो, जेणेकरून पोल्ट्रीवाल्यांना सगळं खाद्य हे फुकटात मिळालं पाहिजे, स्वस्तात मिळालं पाहिजे। याची फार मोठी लॉबी आहे। त्यामुळं आमची मागणी अशी आहे की DOC निर्यात करा आणि तेलावरचं तुम्ही 5% झिरो केलेलं आयात 5% किंवा झिरो केलेलं जे खाद्यतेलावरचं आयात शुल्क आहे हे जवळपास तुम्ही 50-60% करा, अशी आमची मागणी। बरोबर सोयाबीनचे दर वाढतील। कापसाच्या सूत निर्यातीला प्रोत्साहन द्या। तुमच्याकडून हे होत नसेल तर प्रति क्विंटल सोयाबीन कापसाला 3000 रुपये बोनसच्या स्वरूपामध्ये तुम्ही दिले पाहिजे। हेक्टरची मर्यादा आणि पोत्यांची मर्यादा न लावता अशी आमची मागणी आहे। दुसरी मागणी आमची अशी आहे की 100% पीक विमा मिळेल अशा तारखा बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांनी दिल्या। हे नेते कृषी मंत्री धनंजय मुंडेकडे जाऊन बसले, तिथं त्यांनी बैठक घेतली आणि कितीतरी महिन्यापासून तारीख पे तारीख देत आहेत। 15 तारखेला मिळेल, 14 तारखेला मिळेल, आता 10 तारखेला मिळेल। म्हणजे आम्ही हे आंदोलन जवळपास सर्वसाधारणपणे मागच्या वेळेला आम्ही मंत्रालयाचा ताबा घ्यायला गेलो होतो, त्यावेळेला आम्हाला सरकारने आश्वासन दिलं होतं सह्याद्रीवर बैठकीमध्ये की आम्ही फेब्रुवारीत पीक विमा जमा करू। मग म्हणलं आम्ही मार्च मध्ये करू। मार्च हे आर्थिक वर्ष आहे, हे आर्थिक वर्ष आता संपलेलं आहे आणि त्यामुळं आर्थिक वर्ष संपताक्षणी शेतकऱ्यांच्या खात्यात विमा मिळाला पाहिजे। आर्थिक म्हणजे मार्च संपून आता ऑगस्ट आलाय तरी सुद्धा शेतकऱ्यांना विमा मिळत नाही, शेतकरी परेशान आहेत। त्यामुळं मला असं वाटतं की हे पुढारी म्हणजे या पुढाऱ्यांनी ज्या तारखा दिल्या या आम्हाला घाबरून दिलेल्या आहेत। हे पीक विम्याचं श्रेय फक्त आम्हाला मिळू नये या भीतीने हे जातात, बैठका घेतात आणि बैठका घेऊन हे त्या ठिकाणी घोषणा करतात की आता 15 तारखेला मिळेल। आता काही सत्ताधारी पक्षाचे